मित्रांनो आपण एक भाजी काढलेली आहे. ती कोणती भाजी आहे तर तुम्हाला दाखवतो. तर आपली भारगीची भाजी आहे. हिला पहिला आपण नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या आम्ही कोकणी विनू मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, आपल्याकडे बघू शकता कोण कोण आहे. हा आहे पांड्या आणि हा आरो आहे. तर आता आम्ही आलो आहे घराच्या बाजूला भाजी काढायला. तर तुम्हाला दाखवतो कोणती कोणती भाजी येते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चला काढू. तर दाखव मला भाजी कुठली कुठली येते. दाखव पांडे. तो तिकडे एवढा काटात नको, ही एवढा लांब नको, जवळच जवळच चल. तिथे चले तो दाखवतो. तर मित्रांनो, पाऊस खूप लागतोय. तर कोणी घराच्या बाहेर पडला असेल तर स्वतःची काळजी घ्या आणि घराबाहेर पडा. कोणी खेकडे पकडायला जात असेल, आंघोळ करण्यासाठी कोण जात असेल तर सावकाश जावा. इकडे बघा, पांड्याने आपल्या भारगीची भाजी काढली. दाखव कशी असते ती. बघा, ही एकदम कोवळी असते भाजी. ते आपल्याला कोवळी भाजी काढायची असते. तर आता तुम्हाला दाखवतो. थांबा, ही इकडे बघा, हे आहे चवळ्याचं झाड आपलं. ते आपलं केलीच्या फळासारखं दिसतं. इकडे बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो आपली भारगीची भाजी दाखवतो तुम्हाला कशी असते ती. ही बघा, हे कसलं झाड आहे रे. हे आणखी टाकला असं मोठ्या जागेत दाखवायचं, जिथे भरपूर असेल तिथे. तर मित्रांनो, इकडं बघू शकता तिथं आंब्याच्या कोळी बघा किती रुजून आले आहेत. भरपूर कोळी रुजून आले आहेत. आणि एक तुम्हाला भाजी दाखवतो चला. ही बघा आपली सुरणाचा कांदा. याची पण भाजी बनवली जाते आपल्या कोकणामध्ये. तर आता आपण तुम्हाला दाखवतो. आता टाकळ्याची भाजी दाखवतो चला. टाकळा इकडं बघू शकता. हा सर्व इकडं टाकलाच आहे. आणि टाकळ्याची भाजी आहे, कोवळी असते तर खायला छान लागते. काय सिंपल आहे. एवढं कोण खाते. ते बघा, आपल्या अळूची पानामध्ये आपण जे फतफत बनवतो ना, त्याची पानं. ह्याच्यामध्ये आपण जर पावटे वगैरे टाकले तर याची भाजी, अळूचं फतफत खूप छान होतं. आणि इकडे बघू शकता आपली कारल्याची वेळ आहे इकडं.
इकडं पोरं इथं कवडं पकडायला आलं इथं फासक्या तो बघ. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो काटल्याची वेल दाखवतो चला. काटल पाहिजे दिसतंय पाहिजे तुम्हाला दाखवतो बारक बारकसं लागलं इथं दिसतंय की नाही ते काय माहित नाही. तुम्हाला दिसतंय की नाही बघा. अरे व्हिडिओ मध्ये बोलते मी. आणि आपली हे आपल्या इकडं भेंडीची भाजी आहे, टॅमॅटो आहे इथं आणि आपला पालक आणि हे तिकडं बघू इकडं रताळ्याच्या वेली आहेत. आमचं पांडे आणि इथं आहे आपली काकडीची वेल आणि इकडं बघू शकता आपला हिरवगार निसर्ग समोरचा. इकडं आहे आपलं कांसऱ्यांचं घर, इकडं आहे आपलं गुरुवांचं, हा इथं गुरुवांचा वाडा. आणि चला आता वरती जाऊया आपण. तर हा रस्ता आहे आपला, इथं लास्ट स्टॉप आहे आपला. त्याचं काम होणार होतं पण अजून काम काय झाले आहे रस्त्याचं. इकडे बघा इकडं खडी वगैरे पडलेली आहे, खडी टाकून ठेवलेली आहे, फक्त काम चालू व्हायचं बाकी आहे. इकडं आपली खालती गुरुवांची घरं आहेत हे बघा. इकडं या डोंगराच्या इकडं आपल्या गवळवाडी आहे आपली तिकडं. रेल्वे स्टेशन पण तिकडे आणि इकडनं आपण संगमेश्वरला इथून आम्ही चालत पण जातो. म्हणजे चालत आम्हाला एक दीड तास लागतो संगमेश्वरला. इथून शॉर्टकट आहे आमच्या गावातनं. ह्या साईडला कुरडुंडा, कोलंबे, कोलबेगाव अशी आहे ते या साईडला. A few moments later. आता ही आपली चांदाडी आहे. चांदाडीची पानं आपण देवाच्या नैवेद्यासाठी वगैरे वापरू शकतो. तर मित्रांनो पाऊस खूप पडतोय, तर जास्ती कोणी घराच्या बाहेर पडू नका. काम असेल तरच घराच्या बाहेर पडा. कोणी आंघोळीसाठी जात असेल, पोहण्यासाठी, खेकडे पकडण्यासाठी, मासे पकडण्यासाठी, तर पाण्यामध्ये उतरत असाल तर पाणी बघून उतरा. अचानक पाणी वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मागच्या वेळी तुम्ही बघितलं की दुर्घटना झाली होती आपले लोणावल्यामध्ये. त्याच्यामध्ये सर्व कुटुंब वाहून गेलं अचानक पाणी आल्यामुळे. आणि त्याच्यानंतर अजून एक घटना झाली होती. तर फिरायला जात असाल तुम्ही तर गड किल्ल्यांवर किंवा कुठे डोंगरावरती फिरायला जात असाल तर सांभाळून जावा. मागच्याच वेळी 2-3 दिवसापूर्वी आपली माणगाव रायगडमधील एक मुलगी पाय घसरून ती दरीमध्ये कोसळली. ती तुम्ही नक्की बघितली असाल बातमी. तर स्वतःची काळजी स्वतः घ्या. तर आपण एक भाजी काढलेली आहे, तर ती कोणती भाजी आहे तर तुम्हाला दाखवतो. ही बघू शकता आपली भारकीची भाजी आहे. हिला पहिला आपण बारीक करून नंतर ती शिजवली जाते. त्यानंतर त्याच्यामधलं पाणी काढून मग ते काय मीठ मसाला असेल ते त्याच्यामध्ये टाकलं जातं. आणि शक्यतो ह्याच्यामध्ये जास्ती करून आपली चण्याची डाळ टाकली जाते. भाजी खायला एक मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
टाटा बाय बाय आंब्याचा वाटा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.